अरे आता शेवटचं तरी सांग, कशी दिसते मी? छान दिसते. असं वाटतं स्वर्गातून एखादी अप्सरा नटून आली. अरे पण मी पाहिलेलं स्वप्न हे नाही. त्या स्वप्नात मी तुझी नवरी होते. स्वप्न तर मी पण बघितली होती या दिवसाची. त्या दिवशी मी सकाळी उठल्यानंतर देवाच्या आधी तुला बघ, ती पण माझ्या घरात, माझ्या नाही आपल्या घरात. बायको बघ, पण नशीब पाटका माझं, तो दिवस आज दुसऱ्याच्या वाट्याला गेला. जीव जल जल जलतो माझा सारखा हा विचार करू. जीव तर माझं पण जळतो रे. ज्या जीवाला, ज्या आत्म्याला तुझ्याशिवाय कुणाचा स्पर्श पण नाही करून दिला, आता तो जीव दुसऱ्या पुढे झोपून द्यावा लागेल. त्यांनी लचके जरी तोडले तरी काय बोलणार मी, कारण नावापुढे नाव लागलंय त्याचं. होणारे नवऱ्याचं नाव हातावर काढलं, ते पण स्पष्ट अक्षरात, तरी या लग्नात आलेल्या हजारो लोकांमधून एकाची नजर त्याला लागणार नाही. आणि तुझं नाव तर मी मेहंदीत काढलं, तेव्हा एकालाही नाव नाही दिसू दिलं, तरी आपल्या प्रेमाला नजर लागली. नजर नाही लागली ग, देव कटून. जेव्हा पण त्याला मागितलं तेव्हा फक्त तू आज तुलाच मागितलं. त्याला तरी काय बोलू, तू त्याच्या जागेवर बरोबर. पण या जगात मान अपमान नसता ना, आत्ता पळून घेऊन गेलो असते तुला. पण मी मुलगा आहे, लोक मला नाही तुला दोष देतील, तुझा अपमान करतील. मान अपमानाचं मलाही काही वाटत नाही रे, पण मी पाहिले माझ्या आबांना माझ्यासाठी तळतळ करताना. अरे रात्रीची कधी झोप नाही लागली तर रात्रभर जागून माझ्या आबांनी माझी काळजी केली. तुझ्यासोबत पळून जाण्याचा भरपूर विचार केला, पण त्या थकलेल्या आबाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. आताही वाटतं त्यासोबत पळून जावं, पण नाही हिंमत होत. मत करू पण नको, मी पण तुला नाही देणार. मी फक्त तुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आलो. आठवतं तुला बोललो होतो, ज्या दिवशी नवरी होऊन माझ्यासोबत येशील त्यावेळेस पहिली बीच नजर उतरेल तू.